पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याचं खळबळजनक पत्र आता व्हायरल झालंय। मुख्यमंत्री शिंदेंना पाठवलेलं पत्र आता व्हायरल झालंय। व्हायरल पत्रामध्ये एका मंत्र्यावर आरोप करण्यात आलेत। निलंबित आरोग्य अधिकारी भगवान पवार यांच्या नावानं हे पत्र व्हायरल झालेलं आहे। मंत्री महोदयांनी नियमबाह्य काम करण्यासाठी माझ्यावर दबाव आणला असा या पत्रामध्ये उल्लेख आहे। प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती जाणून घेणार आहोत। प्रदीप, हे नेमकं काय प्रकरण आहे? वृषाली, अगदी 4 दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेचे जे आरोग्य अधिकारी आहेत भगवान पवार यांचं तडकाफडकी निलंबन जे आहे करण्यात आलेलं होतं। त्यांचं असं म्हणणं आहे की थातुरमातुर कारण देत आणि जुन्या तक्रारी ज्या आहेत ते काढून त्याच्यावरती चौकशी लावून माझं निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। मात्र ज्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलेलं पत्र जे आहे ते मात्र खळबळजनक आहे। जे पत्र सध्या व्हायरल होते त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मंत्री महोदयांनी मला कात्रजच्या कार्यालयामध्ये बोलवून अनधिकृत कामं जे आहे ती करण्यासाठी सांगितली, मात्र मी कोणत्याही दबावाला बळी न पडता कामं न केल्यामुळे माझं निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे। या पद्धतीचा दावा जो आहे त्या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। मंत्री या खरं त्या प्रकरणाचे मंत्री कोण हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे, कारण त्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की मंत्री महोदयांनी मला जी कामं जी आहे ती करायला सांगितलेली होती, मात्र मी कामं जी आहे ती केलेली नाही। त्यामुळे एका मंत्र्याची थेट तक्रार जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे। खरं तर आरोग्य अधिकारी भगवान पवार हे ज्यावेळेस कार्यरत होते त्यावेळेस त्यांनी बदलीचा आदेश जो आहे तो मॅडममधून आणलेला होता। त्याचा राग जो आहे तो खरं तर मंत्री महोदयांनी मनामध्ये ठेवला, अशा पद्धतीचा उल्लेख जो आहे तो या पत्रामध्ये करण्यात आलेला आहे। आणि हे पत्र जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिलंय की माझी कोणतीही चौकशी न करता निलंबन केलेलं आहे, त्यामुळे माझं निलंबन जे आहे ते मागे घ्यावं। मात्र सध्या जे पत्र व्हायरल झालेलं आहे त्याच्यामधला दावा जो आहे तो खरं तर खळबळजनक आहे की एका मंत्र्यांवरती यामध्ये आरोप करण्यात आला। नक्कीच, धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।